दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्य प्रकरणातील 256 क्रमांकाचं जे वचन आहे त्या वचनाचं विश्लेषण या ठिकाणी बघणार आहोत. भोजया येथानुसरी जेना तरी ऐसे अधोपरीच्या वृक्षा होई जेलगा मग अनंत काळ दुःख भोगी जतची असी जाईल. या आधीचं जे वचन आहे त्यामध्ये स्वामी सांगतात देमतीला, देमती देवे करावे ते केले, पुरुषे करावे ते ठेले. म्हणजे देवाने जे केलं पाहिजे ते करून ठेवलेलं आहे, परंतु जीवाने म्हणजे पुरुषाने जे केलं पाहिजे ते मात्र राहून गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी परमेश्वराचा जो कड आहे तो परमेश्वराचा कड परमेश्वराने केव्हाच केलेला आहे. म्हणजे त्यासाठी आत्ताचा कालावधी आपल्याला घेता येणार नाही. यासाठी मूळ सृष्टीपासून तर जो काही कालावधी आहे तो या ठिकाणी घेतला जातो की मूळ सृष्टीच्या आधीपासूनच परमेश्वराचा कड काय आहे तो माहिती आहे आणि त्या अनुषंगाने परमेश्वराने आपला कड केलेला आहे. म्हणजे जीवाचा उद्धार व्हावा यासाठी परमेश्वराने जे जे काही कार्य केलेले असतील, मग त्या जीवाला या सृष्टीमध्ये आणण्यासाठी सृष्टीची रचना असेल किंवा मग त्या जीवाला मनुष्य देह देणं असेल, ज्ञान देणं असेल वगैरे वगैरे इत्यादी सर्व कार्य परमेश्वराच्या कडामध्ये येतात. आणि ते परमेश्वराचा कड जो आहे तो जीवाच्या उद्धारापर्यंत म्हणजे जीवाला मोक्ष मार्गाला नेण्यापर्यंत काय करायचं आहे, परमेश्वराला आपला कड जो आहे तो करायचा आहे. आणि तो कड परमेश्वराने त्या कडाची सुरुवात जी आहे ती सुरुवात करून ठेवलेली आहे. आणि सोबतच जीवाचा कडही त्याच्यामध्ये येतो, जो जीवाचा कड अजूनही जीवाने केलेला नाही. म्हणून देमतीला स्वामी म्हणतात, देवे करावे ते केले, पुरुषे करावे ते ठेले. जे जीवाचा कड जो आहे तो तसाच राहिलेला आहे. तर असा जीवाचा जो कड आहे तो जर का तसाच राहिला तर काय होईल? जीवाने जर का आपला कड जर का केला नाही तर काय होईल बरं? तर स्वामी सांगतात, भोजया म्हणजे स्वामी दायंबासांना म्हणतात, येत अनुसरी जे म्हणजे येत अनुसरी जे म्हणजे येत अनुसरण घ्या ना तरी ऐसेया अधोपरीच्या. जर का नाही जर का अनुसरले तर, किंवा भोज्या येत अनुसरी जे ना जर का अनुसरला नाही तर ऐसेया अधोपरीच्या वृक्षा होई जाईल गा मग अनंत काळ दुःख भोगी जतची असी जाईल. म्हणजे अनुसरण नाही घेतलं तर काय होईल याबद्दल आमचे स्वामी सांगतात. उद्धरण या प्रकरणामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की एक अनुसरेती आणि एक ननुसरेती. एक अनुसरण घेतात आणि एक अनुसरण घेत नाही. परंतु जर का अनुसरण घेतलं नाही तर काय होईल ना, अनुसरी ना तर काय होईल, त्याला सृष्टी शून्य होते असं स्वामींनी वचनाद्वारे सांगितलेलं आहे. म्हणून सृष्टी शून्य होऊ नये यासाठी अनुसरण हा एक विधी देवाने सांगितलेला आहे की जेणेकरून आम्हाला विकाराची शून्यता करायची, विकल्पाची शून्यता करायची आहे, सृष्टी शून्य करायची नाही. आणि त्यासाठी अनुसरण हा योग्य उपाय जो आहे तो स्वामींनी आम्हाला सांगून ठेवलेला आहे. उत्तरार्ध 112 क्रमांकाची लीळा येते डोमेग्राम येथील
भोजया आधड तरु निरूपण दायंबासांना आधड तरु. आधड म्हणजे जे धड नाही ते. आपण म्हणतो ना एक ना धड, एकही व्यवस्थितपणा नाहीये त्याच्याकडे. त्या कार्यामध्ये धड नसलेलं म्हणजे व्यवस्थित नसलेलं असं आधड तरु. म्हणजे मधल्यामध्ये ना जमिनीवर आहे व्यवस्थित, ना त्याचं काही सुख प्रकारामध्ये तो आहे, अशातलाही प्रकार नाही. जसं एखादा जीव नरक फळामध्ये असतो आणि नरक फळात परत त्याला नरक फळ होतात. म्हणजे डोमेग्रामच्या लीळेमध्ये आपल्याला गांधिया हिवरू कथन, म्हणजे झाडामध्येच आहे तो जीव आणि वरून परत त्याला काय झालेल्या गाठी झालेल्या आहेत. म्हणजे काय हे की त्या ठिकाणी त्या नरक फळामध्ये परत दुःख. आधीच नरक फळ ते म्हणतात फोडावर दादू, म्हणजे आधीच फोड झाल्याने त्याच्यावर परत अजून काहीतरी फोड झाला, त्याच्यावर अजून काहीतरी दुखलं कुपलं, म्हणजे दुखण्यामध्येच अजून दुखणं त्याच्यामध्ये येत असेल, तसं नरक फळामध्ये परत दुःख भोगावं लागतं. मनुष्य देह सुखफळ मानला आपण आणि त्याच्यामध्ये दुःख भोगावं लागतं. ठीक आहे, थोडं सुख आहे दुःख आहे, परंतु कर्म फळ जर का नरक फळातला असेल, म्हणजे मनुष्य देहा खालून ते जेवढ्या ठिकाणी काही जीव जन्मतात ते सगळे नरक फळामध्ये गणल्या जातात. मग ते पशु पक्षी किडा मुंगी वगैरे सगळं मनुष्य देहा व्यतिरिक्त जिथे जीव येतो त्या त्या ठिकाणी नरक फळ म्हणून ते म्हटल्या जातं. त्या नरक फळात तो जीव गेला आणि वरून ते नरक फळ म्हणजेच दुःख फळ आहे आणि परत त्याच्यात दुःख अजून दिल्या गेलं. आधीच भाजलेलं आहे आणि त्याच्यावर वर गरम पाणी टाकलं तर काय होईल, दुःखावर दुःख परत. तशा पद्धतीने त्या झाडाला गाठी गाठी झालेल्या आहेत. तेही स्थान तिथे आधडतरू स्थानाच्या तिथे जवळच ते स्थान आहे. आधडतरू हे स्थान कुठे आहे, छिन्नस्थळीच्या बाजूलाच स्वामी उभे आहेत आणि त्या ठिकाणी जे काही तो खडकाचा टेकडी आहे, खडकाची दगडाची टेकडी आहे ना ती पूर्ण, आपण ज्याला काय म्हणतो घाट छिन्नस्थळी, त्याच्यातनं ते झाड निघालेलं आहे. त्या खडकातनं जमिनीतनं जेव्हा झाड निघतं तेव्हा ते जमिनीमध्ये इकडे तिकडे पसरतं, तर जमिनीतनं पाणी मिळतं वगैरे. आणि ते जमिनीवर असलं की कसं, झाडाची बैठक जमिनीवरची आहे त्याच्यामुळे तो तिथे व्यवस्थित आहे. परंतु एखादा डोंगर यांच्या डोंगरातनं मधूनच ते झाड आलेलं आहे, तर ते धड जमिनीवर पण नाही आणि धड आकाशाकडे पण नाही. म्हणजे कसं आहे, मधल्यामध्ये तो अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला जे काही दुःख होतात ते आपल्याला समजणार नाही. तुम्ही जर का सरळ साधे जमिनीवर उभे असाल तर तुम्ही शांततेमध्ये आहात, व्यवस्थित आहात, ही आपली उभं राहण्याची ती पद्धत आहे. परंतु एखाद्या गोष्टीला आपण अडकलेलो असू, लटकलेलो असू तर काय होईल, आपला हात दुखून येईल, पाय दुखून येतील, हातामध्ये गोळे येऊन जातील आणि नंतर एका विशिष्ट वेळाने आपण जास्त वेळ तिथे त्या म्हणजे असं लटकलेल्या अवस्थेत आपण राहू शकत नाही. जमिनीवर उभा आपण स्वाभाविकपणे राहू शकतो. आणि म्हणून ते जे काही दुःख आहे ते दुःख अतिशय कठीण आहे, परंतु आपल्याला झाडांचे दुःख कळत नाही. आपण मनुष्य देहातले जीव आहेत, आपल्याला फक्त मनुष्यांचेच दुःख आणि सुख कळतात. आणि त्यातही आपण जर का स्वार्थी झालो तर आपल्याला फक्त आपले सुख दुःख कळतात, आपल्या संपर्कातल्या लोकांचे सुख दुःख आपल्याला कळत नाहीत, त्यांना होणारा त्रास आपल्याला कळत नाही. आणि मनुष्य देहातल्या जीवाला पशु पक्षी प्राणी यांचे, झाड गवत यांचे दुःख कळत नाहीत. आणि म्हणून तर काही लोक पक्षी घेतात आणि पिंजऱ्यामध्ये बांधून ठेवतात. कशासाठी, काय मिळतं त्याच्याने. कोणीतरी मासे घेतात एखाद्या त्या छोट्याशा टाकीमध्ये, फिश टँकमध्ये ठेवून देतात, त्यांना आनंद वाटतो, परंतु त्यांना काय त्रास होतो याचा काहीच अंदाज नाही. आपल्याला फक्त दिसायला चांगलं दिसतं, परंतु ते असायला सुद्धा चांगलं असलं पाहिजे. म्हणजे एखाद्या जीवाला आपल्यामुळे त्रास होता कामा नये, पण तो त्रास आपल्याकडनं दिला जातो आणि होणारा त्रास आपल्याला कळत नाही. आणि म्हणून येता जाता आपण काय करतो, झाडाची पानं तोड, फुलं तोड, जे मी सांगत असतो ना की झाडांची पानं फुलं तोडू नका, अनावश्यक. लोक आम्ही देवासाठी तोडतो,
आणि खरंच देवासाठी असतं का ते, किंवा देवापर्यंत पोहोचतं का ते फूल? आपला भाव जर का नसेल पोचत तर मग फूल कुठून पोहोचणार आहे? म्हणून जे काही पोहोचलं पाहिजे ते आपण पोहोचवलं पाहिजे. या व्यतिरिक्त जे काही काही गोष्टी असतील मग ते उगाच पोहोचवत बसण्यापेक्षा ते पोहोचतही नाही. मी जे सांगत असतो ते त्याला एक वचनाचं प्रमाण आहे, चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे. चतुर प्रकारे जिथे जिथे जीव जन्मतात त्या त्या जीवांना तुम्ही अभय दिलं पाहिजे. संशोधनामध्ये सांगितलं की एखादा व्यक्ती जर का पाणी वगैरे घेऊन आला झाडाला टाकायला तर झाडाला आनंद होतो. मामाजींनी आम्हाला संशोधन सांगितलेलं आहे. आणि एखादा व्यक्ती जर का कुऱ्हाड घेऊन आला झाडाजवळ, त्या झाडाला कंपन निर्माण होतात, त्रास होतो त्या झाडाला की आम्हाला मारा. म्हणजे त्यांना सुद्धा त्याची जाणीव आहे. पशु पक्ष्यांना प्राण्यांना याची जास्त जाणीव असते, मनुष्यापेक्षा पण जास्त. काही आपत्कालीन काही परिस्थिती येणार असेल त्याची पशु पक्ष्यांना लवकर जाणीव होत असते. आणि म्हणून इथे आपण जर का झाडाजवळ जातोय, कशासाठी जातोय? फुल तोडायला जातोय. झाडाला कळतं तुम्ही कशासाठी येताय. झाडामध्ये कंपन तयार होतं, तुमच्यामुळे त्या झाडाला कुठल्याही प्रकारचं अभयदान दिल्या जात नाही. तुम्ही म्हणता आम्ही झाड थोडी तोडलं, आम्ही पानं तोडली, आम्ही फुलं तोडली, परंतु दुःख होतंय हे हा भाग लक्षात घ्या. आपल्यामुळे कुणाला तरी दुःख होतं आहे, हा एक भाग अवश्य लक्षात घेतला पाहिजे. स्वामी सांगतात प्राणी आहे म्हणजे जीवाने जर का येत येता जळता जावे तर निवावे ते काय. देवाकडे जीव आला तर तो शांत झाला पाहिजे. देवाच्या कडेच नाही, फक्त देवाचं साधन म्हणून जे जे काय आहे, मग ते अधिकरण असतील, महंत असतील, संत असतील, तपस्विनी असतील, उपदेशी असेल, वासनिक असेल, देवाचं मंदिर असेल, स्थान असेल, जेही काय असेल, ईश्वराच्या संबंधित गोष्ट आहे, ईश्वर परायण, त्यांच्या संपर्कात गेल्यानंतर तो जीव जो आहे तो शांत झाला पाहिजे. हे आहे ईश्वराच्या ठिकाणी गेल्यानंतर तो जीव शांत होणं गरजेचं आहे. तो जळला नाही पाहिजे, दुःखी नाही झाला पाहिजे. एखादा व्यक्ती मंदिरात आला आपण त्याला अपशब्द काहीतरी बोललो तर तो दुःखी होईल. तर तशा प्रकारची वाणी आपली असता कामा नये. म्हणजे इतक्या प्रमाणापर्यंत आमच्या देवाने दुःखवू नये यासाठी आम्हाला निरूपण केलेलं आहे. मग झाडाची पानं फुलं तोडतो आपण, हे काय आहे बरं? झाडाला दुखवण्याचाच प्रकार आहे. त्याचं ते एक प्रकारची हिंसेचाच तो एक अंश आहे. पूर्ण हिंसा नाही आहे झाडाची, परंतु हिंसेचाच एक अंश आहे की तुम्हाला बघितल्यानंतर जसं एक लहान मुलगा आहे, त्याला जर का कोणी झोडत असेल, सतत ओढत असेल, मारत असेल, तो व्यक्ती जर का आला तर त्या व्यक्तीला बघून त्या मुलाला आनंद होईल का? कधी त्याला भीतीच वाटणार की बाबा आले बरं काय, आता हे बोलणार, हे मारणार, हे काहीतरी त्रास देणार आपल्याला. तशा प्रकारची आपली भूमिका होऊन जाते. आणि म्हणून आपल्याला झाडांचा त्रास सुद्धा कळाला पाहिजे की झाडांचा जर का पानं फुलं तोडली तर त्याला काय त्रास होऊ शकतो, हा त्रास आपल्याला कळाला पाहिजे. तुम्हाला जर का त्रास झाला आणि तुम्ही जर का तो बोललात, कुणाला तरी सांगितलं, तुम्हाला बरं वाटतं की नाही? म्हणजे आपल्याला त्रास होतोय पण तो कुणाला सांगता येत नाही, ह्याच्यापेक्षा मोठा त्रास कुठलाच नाही. त्रास होतो याचा त्रास होत नाही, पण त्रास होतोय हे कुणाला सांगता येत नाही, ह्याचा त्रास खूप मोठा असतो. मग आपण काय करतो की कुणाला तरी तो त्रास सांगितला, मन मोकळं झालं, बरं वाटतं. आता मला सांगा की झाडांना आपण त्रास दिला, झाडं कोणाला सांगतात का? बोलू शकतात का? ओरडू शकतात का? ओरडताही येत नाही. त्याला म्हणतात तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आपल्याला जर का त्रास झाला त्याच्यात आपण ओरडलो, रडलो, बोललो तर ते त्रास थोडासा कमी होतो, मोकळ होतो आपण. आणि जर का तोंड दाबून कोणी मारलं आपल्याला तर काय होईल? आपल्याला गुदमरल्यासारखं होईल. आणि म्हणून या ठिकाणी तो त्रास खूप मोठा आहे, तो समजून घेता आला पाहिजे. आमचे स्वामी सर्वज्ञ आहेत, परमेश्वर आहेत, त्यांना सगळ्यांची दुःख कळतात. आणि म्हणून त्या आढळ तरूचं काय दुःख आहे, किंवा तिकडे पलीकडे असलेला तो गांधी आहे कथन, त्या लेळेमधल्या त्या झाडाचं काय दुःख आहे, ते देवाला आमच्या माहिती आहे. आणि म्हणून ते ज्ञान ते आमचे स्वामी आम्हाला देतात की बाबा मुंगे विरू चिंतू नका, चतुर्विधा भूतग्रामा अभय द्या.
असं सांगतात स्वामी, ते उगाच सांगत नाही. आणि आपण सुद्धा त्यावर काय केलं पाहिजे, नियंत्रण आपण आणलं पाहिजे. तुम्हाला जर का साधू आहात तरी नियंत्रण आणलं पाहिजे, आणि तुम्ही साधू होणार आहात तर अवश्य नियंत्रण आणलं पाहिजे. जर का नाही आणलं नियंत्रण तर तुम्ही साधू होऊ शकत नाही. आणि म्हणून साधुत्वाची काही लक्षणं सांगितलेली आहेत, ती साधू होण्याच्या आधीपासूनच आपल्यामध्ये असली पाहिजेत, तर आपण साधू होऊ शकतो. आणि म्हणून स्वामींनी हे दुःख सांगितलेलं आहे. गोसाव्यांसी उदयाचा पूजा अवसरू झाल्यानंतरही गोसावी विहरणा बीजे केले. सकाळचा पूजा अवसर आमच्या स्वामींचा संपन्न झाला आणि आमचे स्वामी विहरणासाठी बीजे करतात. म्हणजे रोज स्वामी सकाळी उठल्यानंतर प्रातःविधी वगैरे आटोपलं, प्रवृत्तीनुसार निरूपण स्वामींचं आटोपलं की स्वामी भक्तजनांसह विहरणाला जातात. आजकाल त्याला तुम्ही मॉर्निंग वॉक वगैरे काय म्हणत असाल, पण आमच्या लीळा चरित्रामध्ये याला विहरण असं म्हटलेलं आहे. आणि सरीचे दायंबा मोक्ष करून भक्तजन, सगळे भक्तजन आहेत, परंतु आजचे मुख्य कोण आहेत, दायंबा आहेत. कारण की या लीळेच्या निरूपणामध्ये दायंबांनी काहीतरी सहभाग घेतलेला आहे, काहीतरी बोललेले आहेत, असं चर्चा चालते. चर्चेमध्ये जे जे कोणी निरूपण करतात त्या निरूपकाचं तर नाव येतच येतं, परंतु जे काही त्या निरूपणामध्ये प्रश्न विचारणारे लोक आहेत, त्या प्रश्न विचारणाऱ्या लोकांचे सुद्धा नाव त्याच्यामध्ये घेतलं जातं की यांनी प्रश्न विचारले, यांनी प्रश्न विचारले. तसं आजच्या लीळेमध्ये या डोमेग्रामच्या दायंबासांनी सहभाग घेतलेला आहे. आणि म्हणून काय म्हटलं की दायंबा मोक्ष करून, दायंबा मुख्य, त्याच्यामध्ये एरवी काय असतं, भटोबास मुख्य करून, म्हणजे बहुतांश निरूपणामध्ये भटोबास हे मुख्य आहेत आणि त्यांना निमित्त करून आमचे स्वामी निरूपण करत असतात. आजच्या या चरित्रामध्ये म्हणतात की दायंबा मोक्ष करून सगळे भक्तजन स्वामींसोबत विहरणाला गेलेले आहेत. गोसावी शिहनस्थळी पश्चिमे, शिन्नस्थळीच्या पश्चिम विभागाला, म्हणजे लक्षात घ्या स्वामी राजमठामध्ये बसतात उत्तराभिमुख है ना, उत्तरमुख स्वामींचं आहे. आमच्या माईम भट्टानं निरूपण केलं पूर्वी प्रकरण, त्यावेळेला स्वामींचं मुख कुठे, पूर्वेकडे आहे, म्हणजे शिन्नस्थळीकडे आहे. म्हणजे शिन्नस्थळीचा तिकडचा जो भाग आहे तो आहे पूर्व विभाग नेवाशाकडचा, आणि अलीकडचा भाग जो आहे शिन्नस्थळीकडे जर का उभं राहिलो आपण तोंड करून, तर उजव्या बाजूला एक छोटा ओटा आहे, ते शिन्नस्थळीचं काय आहे, पश्चिम विभाग आहे. पूर्व आणि पश्चिम, पश्चिम विभागी स्वामी उभे आहेत. त्या ढगापाशी उभे राहिले. ढग म्हणजे काय, हा आकाशातला ढग नाही, ढग म्हणजे उंच भाग जो आहे त्याला टेकडी म्हणतो आपण, टेकाड म्हणतो, डोंगर म्हणतो. तसं ढग असलाय, म्हणजे ढगाच्या जवळ गेलेले आहेत. इतर भाग ढगापासून खाली आहे, तो भाग थोडासा उंच आहे म्हणून त्याला ढगाकडे असं म्हटलं. तेव्हा अधोपरी वृक्ष एकू निघाला होता. अधोपरी वृक्ष म्हणजे तो दगडातनं निघालेला आहे आणि तो सरळ सुद्धा नाही, अधोपरी म्हणजे खालच्या बाजूला येतो, म्हणजे तो असा अडकलेला आहे की त्याच्या फांद्या हवेमध्ये आहेत. त्याचं मूळ जे आहे ते खडकाच्या त्या सांध्यांमधनं आलेलं आहे आणि त्या खडकाला त्यांनी पकडलेलं आहे. एखाद्या वेळेस लक्षात घ्या, आपल्याला जर का डोंगर चढायचा असेल आणि त्याला खडक असेल ना, तर आपल्याला चढायला सोपं जाणार. परंतु जर का माती असेल तर मग अवघड जाऊ शकतं, आपण घसरू शकतो वगैरे. या उलट झाडांचं जर का बघितलं आपण, खडक असेल तर झाडांना वाढ वृद्धीला थोडंसं अडचण येऊ शकते, त्या मुळांना खडक फोडून आतमध्ये जायचंय. परंतु जर करता जमीन माती असेल तर त्या झाडांच्या मुळांना त्या मातीमध्ये पसरायला सोपं जातं एकदम, हा फरक पडतो. आता हे खडकांमध्ये असल्यामुळे यांची मुळं जशी तशी त्याच्यामध्ये गेलेली नाहीत, म्हणजे जे काही पकड असली पाहिजे त्या झाडाच्या मुळांची ती जशी तशी नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं की ते झाड हवा वारा आल्यानंतर इतर झाडांपेक्षाच्या प्रमाणामध्ये जास्त वेगाने किंवा जास्त प्रमाणामध्ये ते झाड असं हलतं हवा आल्यामुळे. आणि तिथे आमचे स्वामी उभे आहेत. लांबून दुरून ते झाड जे आहे म्हणजे स्वामींनी दाखवलेलं आहे, तो वारेनी करून आंदोळत असे आणि वाऱ्यामुळे तो आंदोळत होता. म्हणजे इतकं त्याचं
जसं मोठी जर का हवा आली तर मोठे मोठे वृक्ष जे असतात ना ते सुद्धा असे इतक्या जोरात हालतात की आपल्याला वाटतं असं पडून जाईल, त्याच्या पानाचा आवाज येतो वगैरे. तशा पद्धतीने हे झाड जे आहे ते आंदोलत होतं. आंदोलनं म्हणजे इकडे तिकडे होणं हवेने. गोसावी अवळोखिला आणि स्वामींनी तो पाहिला. आणि मग स्वामी म्हणतात दायंबासांना, भोजया येत अनुसरागा, म्हणजे हे वचन इथे लीळाचरित्राच्या वाक्यामध्ये आपण काय बघितलं की दायंबा मोक्ष करून का म्हटलं बरं? कारण की आजचं जे निरूपण आहे, आजचं जे वचन आहे ते दायंबासांना सन्मुख करून स्वामींनी ते निरूपण केलेलं आहे की आजचं जे शिक्षापन आहे, आजचं जे विधीचं निरूपण आहे ते खास करून दायंबासांना आहे. की दायंबास हे कसे आहेत? दायंबास हे बोधवंत आहेत, ज्ञान आहे त्यांना, चर्चा इतकी सुंदर करतात. आणि त्याच्यामुळे स्वामींना अपेक्षित आहे की अज्ञान लोकांनी जर का अनुसरण नाही घेतलं तर ठीक गोष्ट आहे, पण ज्यांना कळतंय, वळतंय, समजतंय त्यांनी अनुसरण घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी तिथे दायंबासांनाच काय म्हणतात? सगळ्यांना उद्देशून म्हटलं पाहिजे की भोजया काय म्हटलं देवाने? सर्वांना उद्देशून म्हटलं पाहिजे. तुम्ही सर्वांनी जर का अनुसरण नाही घेतलं तर असं असं होईल. परंतु तिथे भोजया असं म्हणतात, याचं कारण काय आहे की तिथे भोजया म्हणजे दायंबास हे तसे विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना कळतं वळतं काय केलं पाहिजे काय नाही. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात भोजया येत अनुसरागा, म्हणजे येत अनुसरागा म्हणजे इथे अनुसरण घ्या बरं, अनुसरण घ्या असं स्वामींनी अनेकांना म्हटलेलं आहे. सारंग पंडित असो, दादोस असो, सगळ्यांना स्वामी जसं वेळ प्रसंग येईल, निरूपण अवसान असेल, अवसर असेल, त्या वेळेला स्वामी ते निरूपण बरोबर त्यावेळी त्या विधीचं करत असतात. आणि मग स्वामी म्हणतात ननुसरा तरी अनुसरागा. वचनामध्ये काय येतं? भोजया येत अनुसरा ना गा तरी, म्हणजे इथे काय आहे की भोजया येत अनुसरा गा म्हणजे इथे अनुसरण घ्या. हा पहिला एका वचनातला पहिला पद झालं. आणि जर का अनुसरण नाही घेतलं तर काय होईल? ननुसरा तरी म्हणजे अनुसरण न घेणं याला ननुसरण असं म्हणतात. ते जर का नाही घेतलं, राईस्या अधोपरीच्या वृक्षा होईजेल, असा अधोपरीचा वृक्ष कसा आहे? जड जमिनीवर नाही आणि धड त्या दगडाला सुद्धा व्यवस्थित त्याची बैठक नाहीये, तो मधल्या मध्ये अडकलेला आहे. असं जर का आपण अडकलो तर काय होईल? आपल्याला जे काही त्रास, दुःख, कष्ट होतील. आपण असं मधल्यामध्ये अडकणं म्हणजे नेमकं काय? ना धड ईश्वराच्या पदाला आपण जाऊ, ना देवता फळात जाऊ, ना धड प्रपंचात राहू. आपण कुठे असणार? दख्ख फळामध्ये, नरक फळामध्ये असणार. जर का अनुसरलो नाही तर काय होईल? कुठेतरी चौकडीला आपण निघून जाऊ. चौकडीला जर का गेलो तर जवळपास 60 लाख वर्षाचा कालावधी आहे. 60 लाख वर्ष म्हणजे किती झाले किती? आपल्याला 60 मिनिटं जर का कुठे बसायचं म्हटलं तर आपण बसू शकत नाही. 60 मिनिटं बरं का, म्हणजे 1 तास. 1 तास झालं की आपण घड्याळ बघायला लागतो आणि कंटाळ यायला लागतो आपल्याला. आणि इथे 60 लाख हजार पण नाहीये, 60 महिने नाही, 60 दिवस नाही, 60 जे काय आहे ते लाख वर्ष आहेत. आणि 60 लाख वर्ष त्या चौकडीमध्ये आपण गेलो. आणि त्या चौकडीमध्ये गेलो की ना धड आपण ईश्वराकडे राहतो, ना आपण इतर कुठल्या चांगल्या फळामध्ये नाही, सुख फळामध्ये नाही, देवता फळामध्ये नाही, मनुष्य देहात नाही. कुठे जाणार? स्वामी म्हणतात आत्मघातकी अशी कवणी ठाव नाही नाही का? कुठेच ठाव नाही, नरकच त्याला आहे. जडत्वात गेलो तर मग तिथे जडत्वामध्येच गेलं, तिथे इतर मग कशाचं काही सुख नाही, काही नाही, काही नाही. एखाद्या वेळेस नित्य नरकाला गेलो तर मग तिथे अनंत काळ दुःख भोगणं आहे. सृष्टीपर्यंत ते नित्य सांगितले म्हणून त्याला नित्य नरक म्हटलं. तिथेच सृष्टी संपेपर्यंत अशा प्रकारच्या दुःखामध्ये जर का आपण गेलो तर ऐसा अधोपरीचा वृक्ष होईल. अधोपरीचा वृक्ष कसा आहे
त्या पद्धतीने आपल्या जीवाची जीव स्वरूपाची गत होईल, ना इकडचं ना तिकडचं. आणि होणारं दुःख कोणाला सांगता येत नाही, त्या दुःखातनं मुक्त होता येत नाही. बघा तुम्हाला आम्हाला कसं आहे की एखाद्या ठिकाणी आपण उभं ऊन लागलं तर काय करतो आपण, चालत सावलीत जाऊ शकतो. आपल्याला हात छत्री उघडू शकतो, काही ना काही असं उपाय करू शकतो. परंतु एखाद्या झाडाला जर का ऊन लागत असेल तर तो काय करेल, त्याला जाता येतं इकडे तिकडे. तुम्ही चालत जाऊन त्या झाडाखाली उभे राहता, झाडाची सावली आपल्याला मिळते, पण झाडाला कुणाची सावली मिळते, कुणाचीच नाही. आणि म्हणून इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की झाडाचं दुःख जे आहे ते आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. त्या ठिकाणी स्वामींनी एखाद्या प्राण्याचं उदाहरण का नाही दिलं, अधोपरी वृक्षाचंच उदाहरण का दिलं? कारण की वृक्षाला त्या दुःखातनं बाहेर पडता येत नाही. ऊन असो, वारा असो, पाऊस, तिथेच उभं राहावं लागतं त्याला. जिथे तो जन्मला तिथेच त्याचा मृत्यू होतो, इथून तिथे कुठे जाता येत नाही. तसं तुम्हाला आम्हाला देवाने किडा मुंगी सारखं व्हाल असं नाही म्हटलं, पशु प्राण्यांसारखं असं नाही म्हटलं, वृक्षाचंच उदाहरण दिलं. म्हणजे वृक्षाला जसं हालता येत नाही, तिथून ती जागा सोडता येत नाही, तसं आपण एकदा दुःखात गेलो, जडत्वात गेलो की जडत्व सोडता येत नाही आपल्याला. तुम्ही जर का चौकडीला गेले ते चौकडी सोडता येत नाही. विविध दुःखांमध्ये आपण गेलो, त्याच्यातनं बाहेर निघता येत नाही. बघा मनुष्य देहामध्ये सुद्धा कसं आहे की एखादं दुःख जर का आपल्याला प्राप्त झालं तर तुम्ही जागा बदलू शकता. इथे जा, तिथे जा, या स्थानाला जा, मंदिरात जा, आश्रमात जा, सगळीकडे जाऊ शकता, पण तुम्ही दुःखातनं बाहेर नाही येऊ शकत. जे दुःख आहे ते आहे, चालूच राहणार आहे. एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखतंय, तो जागा बदलेल परंतु ते डोकं दुखणं मात्र बंद होत नाही, ते सलग चालू राहतं. जोपर्यंत कर्मभोग संपत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणाल मी ही गोळी घेतली मग मला बरं वाटेल, कधी कधी 4-4 गोळ्या घेतल्या तरीही आपलं दुखणं थांबत नाही, ते परत सुरू होतं, ते परत सुरू होतं. हे काय आहे, त्या दुःखातनं तुम्हाला बाहेर नाही पडता येत. आणि म्हणून आम्हाला स्वामी वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे की अशा पद्धतीने वृक्ष योनीमध्ये तुम्ही जाल, किंवा वृक्ष जसं दुःखातनं बाहेर पडत नाही तशा प्रकारचं दुःखातनं न बाहेर पडता येणारं जे काही नरक आहे ते जीवाला होईल. कधी होईल, जर का अनुसरण घेतलं नाही तर. जीवाला हा विधी देवाने सांगितला. मग अनंत काळ दुःख भोगी जतची असी जाईल, मग त्याच्यामध्ये सुखी राहणार आहे का माणूस? स्वामी सांगतात जर का त्या दुःखरूप योनीमध्ये नरकफळामध्ये तुम्ही जर का गेलात तर काय होईल, मग अनंत काळ. अनंत काळ म्हणजे बहुत काळ. दुःख भोगी जतची असी जाईल म्हणजे दुःखाचा भोग जो आहे तो भोगतच राहू आपण. परी ते काही न बोलतीची, परंतु दायंबास मात्र काहीच बोलले नाही. स्वामींनी एवढं निरूपण केलं पण ते सुद्धा आपल्यासारखे गप्पच राहिले. स्वामींना काही आश्वासन त्यांनी दिलं नाही. आपण तरी आश्वासन देतो की 56 पर्यंत मी अनुसरतो, काही म्हणतात 56च्या आधी अनुसरतो, परंतु त्यांनी काहीच म्हटलं नाही, कारण की त्यांना अनुसरण हे घ्यायचंच नव्हतं. या संदर्भातलं जे काही वचनाची जे काही अजून विश्लेषण आहे टीकारूपी ते आपण बघणार आहोत. या संदर्भामध्ये जी लापिका आहे ती आपण बघूया. तरी जीव करणीये केल्या इष्ट फळांतरे येतुलेची, ना भोगिता अंत नाही इत्यादी का दुःखातेही पावे. म्हणजे जीवाने जर का काही गोष्टींचं कर्तृत्व जे देवाने सांगितले जर का नाही केलं तर त्याच्यामुळे इष्ट अंतर तर एवढंच दुःख आहे का की आपण निरूपणाला नाही गेलो म्हणून फक्त योग्यताच आपली अडकून राहील का ना, जिथे आपण आहोत तिथे अयोग्यता पण जोडल्या जात आहे, हे पण लक्षात घ्या. आपण ईश्वरासाठी वेळ खर्च केला नाही परंतु इतर गोष्टींसाठी वेळ खर्च केला, म्हणजे योग्यताही थांबली आणि इतर गोष्टींसाठी वेळ खर्च केल्यामुळे अयोग्यता सुद्धा वाढते. ना भोगिता अंत नाही इत्यादी, म्हणजे मग अशा दुःखाला आपण प्राप्त होतो की त्या भोगाला दुःखाला अंत नाही आणि दुःखातही पाव्यान, त्याच्यामुळे दुःख सुद्धा होतं. या संदर्भातली टीका आपण बघत आहोत. दायंबाते दृष्टी सुनी कणव आली परमेश्वरे.
आता हे वचन हे स्वामींनी कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे ना, दायंबा ते म्हणजे दायंबाला म्हटलेलं आहे. किंवा दायंबाला स्वामींनी हे वचन का निरूपण केलं बरं ना, दायंबा ते दृष्टी सुनी म्हणजे स्वामींनी दायंबासांना बघितलं आणि ते बघितल्यानंतर कणव आली परमेश्वरे म्हणजे देवाला कणव निर्माण झाले. कणव म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आपल्या बाबतीमध्ये जो एक चांगला भाग आहे आपल्याविषयी आणि तो भाग जर का आपल्याविषयीचा भाग देवाकडे असेल तो कशामुळे निर्माण होतो. आपण ईश्वरपैकीच्या कुठल्या कार्यामध्ये जर का आपण उपयोगी गेलेलो, सेवादास्य असेल, आडणीची क्रिया असेल वगैरे, अशा काही क्रियेमध्ये आपण उपयोगी गेलो त्याच्यामुळे प्रेमोपाय तर होणार नाही. आडणीच्या क्रियेने प्रेमोपायच होत असतो, परंतु प्रेमोपाय घडला नाही, आपण साधारण उपयोगी गेलेलो आहोत, जेवण नाही दिलं, पाणीच दिलं आपण, अशाने जी काही कणव निर्माण झाली ते देवाच्या ठिकाणी की हा माझ्या धर्मकार्याच्या उपयोगी गेलेला आहे, म्हणून ईश्वराच्या ठिकाणी आपल्याविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. तो म्हणजे कणव आहे आणि त्या कणवाविषयी परमेश्वर जीवाला ते दातृत्व करतात. एखादा व्यक्ती आपल्या मदतीला आला असेल, भविष्यामध्ये कधी काय असेल अडचण, त्या व्यक्तीला आपण मदत करतो, हे काय आहे, त्यांनी आपल्याकडे ती कणव जोडून ठेवलेली आहे. तो एक आपल्याविषयी सकारात्मक भाव निर्माण करून ठेवला आपल्यामध्ये स्वतःविषयी आणि मग आपण त्याच्या उपयोगी जात असतो. आणि म्हणून इथे परमेश्वराच्या कार्याच्या उपयोगी आपण सतत गेलं पाहिजे. अर्थात आपली योग्यता, आपला अधिकार जो आहे, कणव आहे, ती आपण जोडून घेतली पाहिजे. आणि प्रत्येक जीव असं ते कधी ना कधी ते छोट्या मोठ्या प्रमाणात ती कणव जोडत असतो. ती दायंबासाने पण जोडलेली आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की या ठिकाणी त्यांना जे दायंबास आहेत त्यांना बघून आमच्या स्वामींना ती कणव निर्माण झालेली आहे की यांच्या ठिकाणी जे काही ज्ञान आहे, यांच्या ठिकाणी जी काही जाणीव आहे, त्या जाणीवेच्या अनुरूप यांना अनुसरण जर का घडलं तर हा चांगला योगायोग आहे. ज्या देही ज्ञान त्या देही अनुसरण घडलं तर सर्व काही जुळून येतं. परंतु एखादेही अनुसरण घेतलं म्हणजे ज्ञानच नाहीये, थोडंसं काहीतरी व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये येत नाही, जसा तसा त्याचा उपयोग होत नाही, नंतर होईल पण सध्या होत नाही. एखाद्याला ज्ञान झालं पण अनुसरणच घडलं नाही, ते सुद्धा कार्य बरोबर होत नाही. म्हणजे ज्ञान आणि अनुसरण, ज्ञात आणि विरक्त दोन्ही सोबतच पाहिजे एका व्यक्तीकडे. तसंच एकाच व्यक्तीकडे ज्ञान आणि अनुसरण हे सोबत असलं तर त्याचं मोक्ष मार्ग जो आहे त्याची वाटचाल त्याची व्यवस्थितपणे होत असते. आणि म्हणून ते दोन्ही गोष्टी दायंबासांकडे आहे. एक गोष्ट आहे आणि एक गोष्ट आता होऊ शकते, म्हणून स्वामींना कणव निर्माण झाली आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात की दायंबा म्हणजे भोज्या येत अनुसरा, असं स्वामी म्हणतात. सारिके अनिष्ट. आता परमेश्वराला त्यांची कणव काय निर्माण झाली असेल ना, सारिके अनिष्ट म्हणजे भविष्यात जाऊन त्यांना कुठेतरी त्या वृक्षासारखंच काहीतरी दुःख त्यांनी जोडलेलं असलेलं असणार. आता बघा, आपण या जन्मात आहोत, आपल्याला कोणी अनुसरायला सांगितलं तर आपण अनुसरणार नाही अनुसरायचं. आता जर का पुढचा जन्म मुंगीचा असेल, एखाद्या आळीचा असेल, आपल्याला मुंग्या आवडतात का? या घाणीतल्या आळ्या आवडतात का आपल्याला? नाही आवडत. परंतु तो जन्म जर का आपला असेल तर तो जन्म असा अनिष्ट आपण जोडलेला असेल, असणारच आहे. भरपूर आपण नरक जोडलेले आहेत. या जन्मानंतर कुठे जाणार आहे आपल्याला काहीच पत्ता नाहीये. निरोपणानंतर तुम्ही घरी जाणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, परंतु या देहानंतर आपण कुठे जाणार आहे आपल्याला माहिती नाहीये. जाणीवेने, ज्ञानाने ते आम्हाला माहिती करून देतात परमेश्वर. आणि म्हणून जर का अनुसरलो तर तिकडे जाणे नाही, नरक फळाला जाणे नाही, मनुष्य देहा खालू ते जाणे नाही आणि देवता फळाला जाणे नाही, म्हणजे देवत्व त्रिंचत्व होणे नाही. परंतु देवाला माहिती आहे की या जीवाने, प्रत्येक जीवाने असे अगणित नरक जोडलेले आहेत, दुःख जोडलेले आहेत.
की जेणेकरून तो जीव जर का इथून निघाला की नरक फळालाच जाणार. आणि म्हणून देवाला असं वाटतं की या झाडासारखेच नरक यांनी जोडलेत. ते झाड जर दुःख वेगळं होणार नाही तर हा दुःख वेगळं होऊ शकत नाही, एकदा जर का दुःख सुरू झालं तर. म्हणून स्वामी त्यांना बघून देवाला कणव निर्माण झाली. कणव का निर्माण झाली? सारिखे अनिष्ट, त्या झाडासारखंच अनिष्ट यांनी जोडलेलं आहे. ते त्या अनिष्टाला यांना नरकाला जावं लागणार आणि म्हणून देवाला कणव निर्माण झाली. गुणविशेषी उपसाहिले, मग जर का एवढं अनिष्ट त्यांनी जोडलेलं आहे मग देवाला कणवच का निर्माण झाली? कसे प्रश्न केले टीकाकारांनी, सरळ प्रश्न, उलट प्रश्न आणि त्यानुसार निर्णय सांगितलेला की देवाला काय अपेक्षित आहे त्याच्यातनं याचा उलगडा त्यांनी केलेला. उलट प्रश्न करून त्याच्यातनं उत्तर जर का आलं की जर का देवाला कणव का निर्माण झाली ना, त्यांचं अनिष्ट होतं म्हणून. मग अनिष्ट होतं तर कणवच का निर्माण झाली? म्हणजे परत हा उलटा प्रश्न आला. तर तिथे सांगतात गुणविशेषे उपसाहिले, म्हणजे एवढा अनिष्ट असताना देवाने त्यांना त्यांचा जो दोष आहे तो समोर धरला पाहिजे होता आणि त्या दोषाला पाहून देवाने त्यांना आपल्या सन्निधानातनं बाहेर काढलं पाहिजे होतं. तिथेच का ठेवलं ना? गुणविशेषे म्हणजे प्रत्येक जीवाकडे जसे दोष असतात तसे गुण देखील असतात, प्रत्येक जीवाकडे असतात. दादोसांचे काही दोष आपल्याला दिसतात पण काही बाबतीमध्ये त्यांचे गुण सुद्धा आम्हाला दिसून येत असतात. सारंग पंडितांचे किती दोष आपण बघितले तरी ते म्हणतात की तू वेरूळला, तू द्वारावतीला चाललीस ना तर आमच्या स्वामींना भेटून जा. हे वाक्य आपल्याला विसरता येत नाही. म्हणजे एक गुणदायक कार्य त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जीवाकडे काही ना काही असतं, काही गोष्टी ते दिसून येतात, काही दिसून येत नाही. तशा पद्धतीने दायंबासांचं हे अनिष्ट पण होतं आणि इष्टही जोडलेले. यथा आमचे हे आहेत महादेवा भक्त आहेत. महादेवा भक्तांचं कसं आहे, इष्ट अनिष्ट दोन्ही जोडलेलं आहे. पण इष्टाचं जे काही आहे त्याचं प्रबळता आहे, ती प्रतिकारंता जी आहे त्याची जी काही त्याचा जो काही प्रभाव आहे तो उत्तम प्रकारचा असल्यामुळे तो कार्याला आलेला आहे. काळबोटेंचा सन्निधानी राहण्याचं इष्ट आहे आणि तिथे येऊन देवाशी खोटं बोलण्याचा अनिष्ट पण त्यांनी जोडलेलं आहे आणि अनिष्टाचा प्रभाव त्यांचा मोठा आहे म्हणून प्रसव कार्यासी आला. असं दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. देवाच्या सन्निधानी जाणं काही सोपी गोष्ट नाही आहे, परंतु तिथे गेल्यानंतर इष्ट तुमची प्रतिकारंता वाढते की अनिष्टाचा प्रसव वाढतोय हे बघणं जास्त महत्वाचं आहे. एखाद्याला एखादं औषध खाणं सोपं आहे पण त्याला ते कार्य करतंय की अपाय करतंय हे सुद्धा बघावं लागणार आहे. म्हणून इथे दायंबासांच्या ठिकाणी काय गुणविशेषे, गुण आहेत, काही विशेषता आहे त्यांच्याकडे आणि म्हणून उपसाहिले म्हणजे देवाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जसं लहान मुलगा असेल त्यांनी जर का काही सांडलं तर आपण त्याला काय करतो, त्याला घराच्या बाहेर काढून टाकतो का? हा उपसाहिले गुण विशेष आहे म्हणजे तो आपला पोरगा आहे, तो लहान आहे, तो जरी ह्यानी हे कार्य केलं पण बाकीच्या गोष्टीत तो हुशार आहे. हे गुणविशेष उपसाहतो म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या काही चुका ज्या आहेत त्या नजरेआड करत असतो. आणि एखाद्या व्यक्ती जो आपल्या नावडताच असतो, ते म्हणतात नावडतीचं मीठ सुद्धा आळणी लागतं, तो नावडता व्यक्ती असेल तर काय होईल की त्या नावडत्या व्यक्तीने एक एवढीसा जरी चूक करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला आपण लगेच घराच्या बाहेर काढून टाकू. आणि आवडत्या व्यक्तीने जर का चूक जरी केली तरी ती उपसहण्यामध्ये घातल्या जाते बरं का. म्हणजे अशा पद्धतीने जीवाचं एकाच गोष्टीकडे दोन भूमिकेमध्ये जीव वावरत असतो. आमचे स्वामी सुद्धा दायंबासांना काय करू शकतात, संविधानाच्या बाहेर घालू शकतात, परंतु त्यांचं काही गुणविशेष आहे, ते गुणविशेषही तेवढेच महत्वाचे आहेत. म्हणून आमचे स्वामी त्यांना अनुसरणाची संधी देतात, निरूपण करतात आणि त्यांचे दोष उपसहण्यामध्ये घालतात. म्हणजे उपसहण्याचा निर्णय देवाने घेतला की यांनी एवढं एवढं केलं त्याचे सगळे दोष माफ करून टाकू आपण, असा स्वामींची प्रवृत्ती आम्हाला इथे बघायला मिळते. अधोपरिचयाचे आंदोलने तियेची काळीचे.
आता स्वामी सांगतात ऐसे अधोपरीच्या वृक्षा होई जेल का, म्हणजे त्याच्या दुःखाबद्दल देवाने इथे निरूपण केलं. तर अधोपरीच्या वृक्षाचं दुःख नेमकं काय आहे बरं ना. अधोपरिचयाचे आंदोलने तियेची काळीचे, म्हणजे जर का वारा वादळ आलं किंवा साधारण जरी हवा आली तर काय होतं, ते जे काही वृक्ष आहे तो हलतो. तो हलल्यामुळे काय आहे की त्याचे जे काही मुळं आहेत त्यांनाही त्रास होतो. त्यांना सुद्धा जो काही त्रास होतो तो काही आपल्याला कळत नाही, त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आपल्याला ते कळत नाही. परंतु त्या झाडाला, पानांना, त्या फांद्यांना सगळ्यांना त्रास होतो. आपल्याला जर का कोणी असं धरून हलवलं जोरात तर काय होतं, त्रास होतो की नाही होतो. तशा पद्धतीने त्या झाडाला सुद्धा त्रास होतो. आंदोलनामुळे, इकडे तिकडे हल्ल्यामुळे, हवेमुळे त्याचा त्रास त्याला होत असतो. कधी कधी झाड हल्ल्यामुळे त्या काठ्यांचा, त्या फांद्यांचा आवाज येतो आपल्याला. म्हणजे काय आहे, तो सुद्धा त्या फांद्यांना होणारा त्रास आहे एक प्रकारचा. तियेची काळीचे, म्हणजे त्याच काळातलं जे काही दुःख आहे. मग ऋतूचे तोडणे, म्हणजे हेच दुःख आहे का. मग ऋतू काळीचे म्हणजे उन्हाळा असेल तर त्या उन्हाळ्यामध्ये त्या झाडाखाली आपल्याला चांगलं वाटतं, पण त्या झाडाला कसं वाटतं कोणीतरी विचार करा. मग पावसाळा असेल तर पावसाळ्यामध्ये झाडाला तर पाणी पाहिजे, परंतु अतिशय पाऊस पडत असेल, त्या पावसात वादळ वारा आहे, तर झाडाची परिस्थिती काय आहे. आपल्याला काय वाटतं, आपल्यालाच थंडी वाटते, पशूंना थंडी लागते आणि पक्ष्यांना थंडी लागते, एवढेच थंडी आपल्याला माहिती आहे. परंतु एखाद्या झाडाला पण थंडी लागत नसेल का. झाडाला थंडी लागत असेल की नाही, काय विचार आहे तुमचा, हो की नाही. लागत असेल की नाही. झाडाला थंडी लागते. झाडाला जर का एखादी रोगराई लागते, झाडाला थंडी सुद्धा लागते. मामाजींनी आम्हाला एक उदाहरण सांगितलेलं संवत्सरचं. संवत्सरला भरपूर बाबळीचं झाड आहे. बाबळी माहिती आहे ना, फुलं असतात, त्याला फुलं असतात ना, का काटे असतात असं, पण त्यांच्या फुलांना काही किंमत नाही. दुसरं एक झाड आहे, त्याला पण फुल आणि काटे असतात. कुठलं, गुलाबाचं फुल आहे, त्याच्या काट्याला काही महत्व नाही, फुलांना त्याच्या महत्व आहे. आता बाबळीचं झाड पण तसंच आहे, त्यातली फुलं येतात आणि काटे सुद्धा येतात, पण त्याला काट्याचं म्हणून झाड ओळखलं जातं आणि गुलाबाच्या झाडाला फुलाचं झाड म्हणून ओळखलं जातं. लगेच भेद आपला केलेला. आपल्या उपयोगी काय जातं त्यानुसार आपली त्या व्यक्ती वस्तूची ओळख आपण करून ठेवलेली असते. मग इथे ते बाबळीचं पूर्ण वन आहे, इथून तिथून पडीक जागा आहे ती. तर मामाजींनी सांगितलं एकदा अशी थंडी पडली आणि ती थंडीची लाट येत असते, तर त्या झाडाच्या ह्याच्यामधनं मधूनच एक लाट गेलेली होती थंडीची, आणि मधली जेवढी काही बाबळीची झाडं होती ती सगळी सुकून गेली त्या थंडीच्या तडाख्यामध्ये. आजूबाजूच्या झाडांना काही नाही झालं, मधून जिथून ती थंड हवा निघून गेली, म्हणजे ती थंडीमध्ये एखादा माणूस जर का भेटला तर तिथेच गारठून मरून जाईल, तो जगणारच नाही, अशा प्रकारची ती लाट असते. आणि म्हणून इथे एखाद्या थंडीच्या ऋतूच्या काळामध्ये थंडीचा जर का कालावधी आहे तर झाडाला थंडी लागते. शेकोटी बिकोटी द्यायला जाल बरं का त्या झाडाला तुम्ही, तसं करू नका. झाडाला थंडी लागते, झाडाला ऊन वारा पाऊस सगळं लागतं, हवेचा त्रास होतो, उन्हाळा असेल उन्हाचा भरपूर त्रास होतो. हे झाडाचे दुःख आहेत. आणि सर्वात महत्वाचं दुःख म्हणजे त्याला कुठे जाता येत नाही, तिथेच उभं राहून जन्म, त्याचं जेवढं आयुष्य असेल. तुम्हाला माहिती आहे वडाच्या झाडाचं आयुष्य किती आहे, 1000 वर्ष. जो स्वतःचं आयुष्य बदलू शकत नाही, वडाचं झाड एकदा जन्मलं 1000 वर्ष म्हणजे समजतात किती झाले. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य नको होतं है ना, नको नको होऊन जातं. नंतर लोक म्हणतात देवा कधी घेऊन जाशील रे बाबा, असं म्हणायला लागतात लोक. काही लोक आत्महत्या करून मोकळे होतात की आता जगायचा कंटाळा आला. सांगा बरं, वडाचं झाड आत्महत्या करू शकतं का. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. तो आत्महत्याही करू शकत नाही, स्वतःला संपवू शकत नाही, त्या नरकपाळातनं बाहेर पडू शकत नाही.
1000 वर्ष त्याला तिथंच राहायचं आहे. आणि जो स्वतःचं आयुष्य बदलू शकत नाही त्या झाडाला लोक विनंती करतात की मला 7 जन्म हाच पती मिळू द्या. आता त्या वडाच्या झाडाने कोणाला गिरट्या मारायची की मला कधीच हा जन्म भेटू नये वडाच्या झाडाचा, त्यांनी कोणाला गिरट्या घालायच्या. लक्षात घ्या, नरक फळामध्ये जो जीव आहे त्याला तुम्ही काय मागणार आहात? तो काय देव आहे का काय आहे? तोच बिचार अडकून पडलेला आहे त्याच्यामध्ये. वरून काही लोक म्हणतात की ते पिंपळाचं झाड आणि वडाचं झाड असतं की त्याच्यात भूत असतात वगैरे, आणि खाली फिरणारी भूत परत वेगळी. आणि परत या ठिकाणी त्याच्याकडनं आपण अपेक्षा ठेवणं हे म्हणजे खूपच हास्यास्पद गोष्ट झालेली आहे. एखाद्या प्राण्याला म्हणणं की मला सुख दे, तो म्हणे बाबा मी स्वतः दुःखामध्ये आहे, तुला कुठलं सुख दे, कुठल्या नरकफळामध्ये मी आहे. म्हणून इथे या झाडाचं दुःख जे आहे ते आम्हाला देवाने अधोरेखित करून ठेवलेलं आहे. दोन्ही तिन्ही गोष्ट याच्यातनं येतात की या झाडांना तुम्ही त्रास देऊ नका, हा पण एक निर्णय त्याच्यामध्ये येतो. दुसरा निर्णय येतो की तुम्ही या झाडाच्या जन्मात जाऊ नका, असं स्वामी आम्हाला सुचवतायत. अनुसरणाला गेलो तर या झाडामध्ये जायची वेळ आमची तुमची येणार नाही, म्हणून ते दुःख देवाने आम्हाला सांगितलेलं आहे. मग ऋतूचे म्हणजे ऋतुकाळीचे तोडणे, तोडणे म्हणजे कोणी पण येऊन झाडाची फांदी तोडून नेतं. लोकांकडे सणवार असं की काय करतात, आंब्याची झाड असेल त्याची पानं पटापट तोडून आणायची आणि ती लगेच तोरण म्हणून बांधायची. आपल्याला किती आनंद होतो. झाडाचं आवाज दुःख आपल्याला ऐकू येत नाही. कोणीतरी झाडाची फांदी वाढली ते तोडून टाका, लगेच तोडून टाकले. मला जर का कोणी विचारलं का बाबा ही फांदी तोडायची का, मी काहीच बोलत नाही. म्हणजे आपण त्याला निमित्त का व्हायचं? म्हणजे ते दुःख आपल्याला कळायला पाहिजे. हे तोडणे म्हणजे तोडलं जर का झाडाचं पान फूल वगैरे जे तोडलं तुम्ही, त्या झाडाला दुःख होत असं. म्हणून देवासाठी म्हणून का होईना काही फुलं तोडायची आवश्यकता नाही. खूप काही तुम्ही लगेच मोक्षाला जाणार नाही, त्याच्यापेक्षा स्मरण करा, इतर काही विधी देवाने सांगितलेत तेच करा. फुलंच वाहिली पाहिजेत असं काय आहे का? अजून जन्म वाहण्याचा पण विधी आहे, तो पण तर करू शकतो. हे यासाठी हे वचन जे आहे आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. अनंत काळ म्हणजे अशक्ता चिरकाळ दुःख होय. आता स्वामी म्हणतात अनंत काळ दुःख भोगायला लागतं, पण असं काही सगळे झाडं काही अनंत काळ असतात का? गवताचं आयुष्य किती आहे? थोडंसंच आहे. एखाद्या आंब्याचं झाडाचं आयुष्य किती असेल? थोडंसंच आहे. वडाच्या झाडाचं आहे 1000 वर्ष, पण ते चिरकाळ नाहीये. एक प्रकारे चिरकाळ नाही, पण ते जरी चिरकाळ पकडलं तर इतर झाडांचं आयुष्य काही जास्त नसतं, कमी आयुष्य असतं. मग स्वामींनी चिरकाळ का म्हटलं न? अनंत काळ म्हणजे अशक्ता चिरकाळ दुःख होय. अशक्ता म्हणजे तुम्हाला जर का दुखत असेल, डोकं दुखतं बघा एखाद्याचं, ते तुमचंही दुखत असेल. ज्यांना ज्यांना डोके आहेत त्यांचे डोके दुखतात. आता ते जर का डोकं दुखायला लागलं तर काय होतं, आपल्याला अर्धा तास जरी डोकं दुखलं ना तर आपल्याला काही सुचत नाही. आपल्याशी कोणी बोलायला आलं तर आपण त्याच्यावर वैतागतो, चिडतो, सगळी कामं बाजूला टाकून देतो, डोकं बांधून घेतो. मुळात म्हणजे डोकं आपलं बांधलेलंच असलं पाहिजे, आपण ते मोकळं सोडतो म्हणून ते डोकं दुखायची वेळ येते बरं का. जर का आपलं डोकं आपण नेहमी ठिकाणाला ठेवलं तर आपलं डोकं कधीच आयुष्यात दुखणार नाही. ते दुखल्यानंतर बांधण्यापेक्षा आधी त्या डोक्याला चांगल्या प्रकारे बांधून घ्या की काय विचार डोक्यात आणायचे नाही आणायचे, असं बांधून ठेवा डोक्याला. त्याचं तुम्ही दिवसभर कपड्याने डोकं बांधून ठेवा, विचारांनी डोकं बांधून ठेवा की वाईट विचार किंवा चिंतात्मक विचार जे ते आपल्यामध्ये येता कामा नाही. आणि म्हणून इथे जर का अर्धा तास जरी डोकं दुखलं तरी आपला आकाश पाताळ एक होऊन जातं. आपल्याला जर का बोटाला लागलेल्या काही ठेच लागली, त्याला जर का धक्का लागला तर त्याची सनक अशी येते आणि ते दुःख जेवढ्या वेळ आहे तेवढ्या वेळ तुम्हाला तो वेळ कसा आहे भरपूर वेळ जातो. जर का आपण भर उन्हामध्ये घरात बसलेलो आहोत आणि गरम होतंय आणि पंखा बंद झाला तर काय होतं, ते म्हणतात की 10 मिनिटांनी लाईट, 10 मिनिटं आपल्यासाठी एका युगासारखे असतात, कधी लाईट येईल असं होतं. म्हणजे दुःख हा प्रकार असा आहे की तो अल्पकाळ जरी तुम्ही भोगला तरी आमच्यासाठी तो अनंत काळ आम्हाला त्याची जाणीव होते की आम्ही अनंत काळापासून दुःख भोगतोय की काय असं आम्हाला होऊन जातं. म्हणून इथे स्वामी सांगतात एखाद्या रोपट्याचं आयुष्य
एखाद्या गवताचं आयुष्य जरी छोटं असेल तरी अनंत काळ दुःख म्हणजे तुमच्यासाठी एक एक क्षण, जेव्हा तुम्ही दुःखात असता ना तेव्हा तुमच्यासाठी एक एक क्षण सुद्धा एका एका युगासारखा होऊन जातो. म्हणून इथे अनंत काळ असे खूप वेळ, म्हणजे एक दिवस अनंत काळ असेल असे अनेक दिवस कितीतरी काळ आपल्याला ते वाटू शकतात. म्हणून अशक्ता चिरकाळ दुःख होय अशक्त व्यक्तीचं उदाहरण देतात. अशक्त व्यक्तीला जो दुःख झालेलं आहे, अशक्तपणा आलेला आहे, त्याला 4 दिवसांनी असं वाटतं मी किती महिन्याचा आजारी आहे असं त्याला वाटायला लागतं. त्या आजारातनं उठल्यानंतर जो अशक्तपणा आहे त्या अशक्तपणामुळे सुद्धा त्याला असं वाटतं मी खूप वर्षापासून आजारी आहे असं त्याला असं जाणीव व्हायला लागेल. त्याचं दुःख त्याला होत असतं. एरी गुळ भेली. आता सुखाविषय कसं आहे, दुःखाविषयी तर स्वामी म्हणतात अनंत काळ आहे, परंतु सुखाविषयी पण अनंत काळ असेल. एरी गुळ भेली. गुळ भेली म्हणजे काय, गुळाची भेली असते, गुळ असतो ना. आता आपल्याला इथे शहरामध्ये चविष्ट गुळ खायला भेटत नाही, पण जर का चविष्ट गुळ जर का खायला मिळाला ना, तुम्ही थोडा 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 तो खातच राहाल आणि तो संपूनही जातो. तुमच्या आवडीच्या ज्या वस्तू असतात त्या लवकर संपतात, बरोबर आहे की नाही. आणि नावडीच्या वस्तू संपत नाही. कारल्याची भाजी संपतच नाही, किती खाल्ली तरी ती परत ताटामध्ये दिसतेच आपल्याला. कस काय बरं, कारण की चिरकाळ अनंत काळ दुःख आहे त्याचं. आपल्या आवडीचं नसल्यामुळे ते संपत नाही लवकर. आणि जे तुमच्या आवडीचं आहे ते आवडीचं असलं ना की ते लगेच संपून जातं. निरूपण लवकर संपतच नाही, 1 तास होतच नाही. काही लोकांना वाटते घड्याळामध्ये जुना सेल टाकलाय, वाटतं की 1 तास होतच नाही लवकर. आणि एरवी आपण गप्पा गोष्टी करत असतो तेव्हा 2 तास निघून जातात. 2 तास काय, 3 तास काय, असे पटकन निघून जातात. मागच्या वेळी संभाजीनगरला आम्ही निरूपणाला गेलतो. मी जिथे मुक्कामी जायचो तिथे आम्ही रात्रीचं भोजन वगैरे झालं की आम्ही बसायचो. आणि जर का 10 वाजता बसलो ना तर आम्हाला 1 वाजून जायचा, सहज 1 वाजायचा असता. रोज घड्याळ बघितलं की 1 वाजला असं चालायचं. एक दिवशी मी घड्याळ बघितलं, चर्चा चालू आहे आमची, मी घड्याळ बघितलं 11 वाजलेत बरं का, आज लवकर झोपायचं असं म्हणून परत चर्चा आमची सुरू झाली. एवढे प्रश्न उत्तर, खूप छान चर्चा चालू झाली. परत घड्याळ बघितलं तर रात्रीचे 2 वाजलेले होते. 11 कुठे आणि 2 कुठे, आणि वेळ कसा गेला कळलंच नाही. अशा कार्यात तुमचा वेळ गेला ना तर तो उपयोगी आहे. आता मी पुण्याला गेलो तिथे पण तसंच. आम्ही बसलो निरूपणाला, रात्रीचे 1:30 वाजून गेले. परत उद्या सकाळी बसलो आम्ही 7-8 वाजेपासून ते 12:30 पर्यंत परत बसलो. वेळ कसा गेला कळलाच नाही. या कार्यात आपला वेळ जाणं खरंच गरजेचं आहे, तर आपल्यावर चांगली वेळ येणार आहे. आणि आपण जर का 2-2 तास गप्पा मारत बसलो तर आपल्यावर कुठली वेळ येणार हे स्वतः श्री चक्रधर स्वामी सुद्धा सांगू शकत नाही की जीव कुठल्या नरकाला निघून जाईल. असा प्रकार आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून देवाने आपल्याला सावध केलं की आपल्याविषयी पण कणव आहे बघा देवाला. म्हणून हे वचन आपल्यापर्यंत पोहोचलं तर हे वचन आपल्यापर्यंत देवाने पोहोचू दिलं नसतं. आपली कणव नसती, ही कणव आहे म्हणून आपल्यापर्यंत हे वचन पोहोचलं. आता इथे सांगतात की एर गुळ भेली. गुळ भेली म्हणजे गोड पदार्थ खाता खाता लगेच संपून जातो. तसं सुख आहे, गुळ भेलीसारखं आहे, ते खाता खाता म्हणजे भोगता भोगता लगेच संपून जातं. ते अशा पद्धतीचं हे सुख आणि दुःखाचा आणि भोगाचा भेद देवानी इथे टीकेमध्ये सांगितलेला आहे. ईश्वरीचिया चाडा ननुसरती तरी भया भेने तरी अनुसरती या हेतू दाखविले. आता इथे देवानी असं भीती का घातली बरं, अनुसरला नाही तर असं होईल, दुःखाला जाल. देवानी असं वचन का नाही सांगितलं की अनुसरले तर तुम्ही सुखाला जाल, आनंदाला जाल, असं का नाही म्हटलं या वचनामध्ये. तेही देवानी सांगितलेलं आहे. अनुसरला तर काय होईल, तुम्ही ईश्वराच्या प्राप्तीला जाल, हा तर क्रम देवाने सांगितलेला आहे. परंतु या वचनात देवाने भीती का दाखवली, तर म्हणतात की ईश्वरीच्या चाडा ननुसरती. देवाच्या आवडीमुळे तर कोणीच अनुसरत नाही, परंतु तरी भया भेने तरी अनुसरती, भीती दाखवली तरी अनुसरती.
एरवी मूल जे असतं ते चांगला पदार्थ त्याला खाऊ घातलं तर तो खात नाही, परंतु मग त्याला काय केलं जातं, त्याचा बाहू दाखवला जातो ना, त्याला बागुल बुवा आहे बरं का, तिथे बाहू आहे, तो येईल तुला खाईल, हे करेल ते करेल, अशी भीती दाखवली जाते. तो आवडीपूर्वक नाही खात, पण भीतीमुळे का होईना तो पदार्थ तो ग्रहण करतो. तसं देवाला वाटतं की आवडीपूर्वक तर येणारे कमी आहेत, उगच देवाकडे कोणी येत नाही. देवाकडे उगच येणारे लोक जे आहेत ना ते खूप कमी आहे, बोटावर मोजण्यासारखे. देवाच्या आवडीच तर येणारे तर त्याच्याही पेक्षा कमी आहे. देवाच्या आवडीमुळे येणं हे खूपच दुरापास्त आहे. जो तो येतो तर माझं हे दुःख जावं, ते दुःख जावं, हे संकट जावं, ते संकट जावं, ह्याच्यासाठी देतात. तुम्ही कधीतरी डॉक्टरकडे असं सहज भेटायला गेलेले आहेत का? इथून चाललेलं तुम्हाला भेटून जावं, की आम्ही गावावरून फक्त तुम्हाला भेटायला आलो दवाखान्यात, असं कधी असतं का? तुम्ही डॉक्टरला तेव्हाच भेटता जेव्हा तुम्हाला दुःख झालेलं असतं, तेव्हाच भेटता, त्याच्याशिवाय भेटत नाही. तसं देवाला भेटणारे असे बोटावर मोजणे एवढेच लोक आहेत की जे आवडीस्तव येणारे लोक वेगळे आहेत, सवडीस्तव येणारे लोक वेगळे आहेत. सवड काढून लोकांना म्हटलं की मंदिरात आवड आहे पण आम्हाला सवड नाही आहे, आणि ज्याला आवड असते तो बरोबर वेळ काढून ईश्वरापर्यंत पोहोचत असतो. म्हणून तर त्या मुलाची आई त्याच्यासाठी पथ्यपाणी करते. त्या मुलाचं लक्ष नाही त्या पथ्यपाणीकडे, तो आईकडे लक्ष आहे की आई माझी भरपूर धावपळ करते, काहीच उपयोग होत नाही. ते म्हणते आई हे धावपळ करू नको, तू स्वामींना घेऊन ये तरच माझा ताप जाईल. ईश्वरीच्या आवडीस्तव आलेला ताप म्हणजे माय धुवा लेकी, त्या मुलीला ईश्वरीच्या आवडीस्तव ताप आलेला आहे. ती म्हणते आई त्यांना बोलव, त्या महात्म्यांना बोलव तरच माझा ताप आहे. लहान पोरगी आहे पण तिला ते उमटलेलं ईश्वरीच्या आवडीस्तव. आणि म्हणून इथे आवडीस्तव येणारे लोक कमी आहे, भक्तिस्तव येणारे लोक कमी आहे. म्हणून देव काय करतात, भीतीस्तव, भीती दाखवतात. आणि भीती नाही आहे ही एक प्रकारे, हे पण लक्षात घ्या, ही देवाने दाखवलेली भीती नाही, वास्तविकता आहे की असं नाही केलं तर असं होईल. ही भीती नाही, ही वास्तविकता देवाने सांगितलेली आहे. म्हणून का होईना आमच्यासाठी नका अनुसरू, पण तुम्ही स्वतः दुःखाला जाऊ नये या पोटी तरी अनुसरण घ्या, अशी देवाची अपेक्षा. आणि बघा, तुम्ही भक्तिस्तव अनुसरण तर भीतिस्तव अनुसरण, पण अनुसरण तुम्ही योग्य प्रकारे आचरण केलं, आचरणामुळे थोडी जरी आवडी आणली तरी परमेश्वर उद्धाराचा आपलं जो काही हे आहे प्रवास आहे तो स्वीकारत घेऊ शकतात. आणि म्हणून म्हणतात तरी भया बेने तरी अनुसरती या हेतू दाखविले. म्हणून या हेतूमुळे स्वामींनी ते अधोपरीचा वृक्ष दायंबासांना दाखवलेला आहे. अनंत काळ म्हणजे ऐसी दुःखे ही अनंते. तर स्वामी म्हणतात अनंत काळ, तर फक्त काळच अनंत आहेत का? आणि दुःख कमीच आहेत का? एकच दुःख अनंत अनंत काळ भोगवतात आणि भरपूर दुःख सांगतात का? दुःख तर कमी असतील ना, सांगतात की अनंत काळ म्हणजे ऐसी दुःखे ही अनंते आणि काळ ही अनंते. म्हणजे काळ सुद्धा अनंत आहे. जर का जडत्वाला गेलं, मायेचं जडत्व जर का मिळालं तर ते किती वर्षाचं आहे? 1,00,000च्या दसपट किती होतात? 10 लाख. आणि त्याच्या दसपट अधिकाराचे जर का असतील तर 1 कोटी वर्ष, म्हणजे 60 लाख वर्षापेक्षा जास्त झालं. ते एवढं जडत्वाचं नरक आहे, नुसतं एका जडत्वाचं नरक आहे. म्हणजे काळ अनंत आणि आता दुःखही अनंत. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही नरक भोगविला जातो ना, आता याच्यासाठी चौकडीचं दुःख एकदम बरोबर बसतं. की चौकडी कशामुळे होते? कशामुळे होते चौकडी? कलियुगामध्ये जन्म झाला की चौकडी होत असते. आता चौकडी झाली म्हणजे काळ अनंत आणि त्याच्यात दुःखही अनंत. म्हणजे चौयुगामध्ये जे काही हिंसा केली त्याच्यामध्ये दुःखाची वाढ होत राहते. म्हणजे दुःखही अनंत, म्हणजे काळ पण अनंत आणि दुःखही अनंत भोगायला मिळतो. आणि एकेकी दुःखी काळही अनंत, आणि एकेका दुःखामध्ये काळही अनंत आणि एकेका काळामध्ये दुःख अनंत. दोन्ही गोष्टी आहेत. एखादं काळ मोठा आणि त्याच्यात दुःखही मोठं. कधी कधी त्याच्यात दुःख छोटा आहे, परंतु जे काही कोंड मारा आहे, चौकडीचं दरवाजा आत्ता उघडला, आता तो कधी उघडेल? परत पुढचा युगांतीचा संहार होईल
तेव्हाच तो दरवाजा उघडेल. म्हणजे काळ सुद्धा अनंत आणि त्याच्यातनं दुःख भोगायला जरी नाही मिळालं, त्याच्यात कमी भोगायला मिळालं, परंतु त्याच्यातनं बाहेर पडता येत नाही. येण्याअर्थी ते दुःखच आहे. म्हणून एखादा व्यक्ती प्रपंचातनं मन निघालेलं आहे, परंतु प्रपंच सोडता येत नाही, प्रपंचातनं निघता येत नाही, हे एक वेगळं दुःख आहे. म्हणजे काळ पण अनंत आहे आणि त्याच्यामध्ये दुःखही अनंत काळ भोगावं लागतं. मायेच्या जडत्वाचं उदाहरण, एकेकी दुःखी काळ ही अनंत. इतकं दुःख आहे, 1,000,000,000 वर्षाचं जडत्व, म्हणजे त्या दुःखामध्ये काळही अनंत, म्हणजे 1,000,000,000 वर्षाचा आहे आणि 1,000,000,000 वर्षात दुःखही परत अनंत. अशा प्रकारे दुःख अनंत, काळ अनंत, याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. याच्यातनं आपण कधीच बाहेर पडू शकत नाही जर का अनुसरलो नाही तर. आणि म्हणून देव आम्हाला, तुम्हाला, संधिधानातल्या भक्तांना कळकळीने सांगतात की अनुसरा का, अनुसरा का. आणि भट्टोबासांसारखे व्यक्ती अनुसरतात, ज्यांचं सर्वस्व गेलेलं आहे ते सुद्धा अनुसरतात. कुठेतरी महादाईसांसारखी व्यक्ती सुद्धा सर्वस्व गेलेले, विधवा झालेले तरी अनुसरतात. एकीकडे नीळभट्ट, माहीम भट्ट, खेई गोई सर्वस्व असून सुद्धा अनुसरतात. म्हणजे अनुसरणारा जो काही भक्त वर्ग आहे तो आम्हाला लीळाचरित्रामध्ये बघायला मिळतो. आजच्या या सत्रामध्ये आपण आषाढाचं 256 क्रमांकाचं जे वचन आहे, भोज्या येत अनुसरी जे ना तरी ऐसे अधोपरीच्या वृक्षा होई जाईल का, मग अनंत काळ दुःख भोगी जतची असी जाईल, हे वचन पाहिलं. आणि या संबंधात एक उत्तरार्थी 112 क्रमांकाची जी लीळा आहे त्याचं श्रवण आणि चिंतन आपण आज केलेलं आहे. दंड